मित्र हो, पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी असलेले भास्करबुवा बखले यांचा हा अप्रतिम पुतळा कलेचं एक अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचा नमुना इथं पाहायला मिळतो. कला साधना कसं असावी या अशा लोकांकडून आपण शिकणं फार गरजेचं आहे. म्हणूनच आपण त्यांना अभिवादन करू. भास्करबुवा बखले म्हणजे भास्कर रघुनाथ बखले हे हिंदुस्थानी संगीत परंपरेतील गायक संगीतकार होते. त्यांचा जन्म सुरतजवळील कठोर या गावी झाला. बडोद्यातील कीर्तनकार पिंगळेबुवा यांच्याकडे त्यांनी गायन कलेचा श्री गणेशा केला. पुढे ख्यातनाम बिनकर बंडे अली खां यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीत बखलेबुवांचे नाटकातील गाणे ऐकून आनंदाने बुवांनी स्वतः त्यांची शिकवणी घेतली. फैज महम्मद खां, नाथन खां, अंग्रेवाले यांच्याकडे भास्करबुवांचे पुढचे शिक्षण झाले. या सगळ्या अथक मेहनतीनंतर भास्करबुवा बखले यांनी ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर या घराण्यांच्या गायकीवर प्रभुत्व मिळवले. नाट्यगीत, ठुमरी, भजन, टप्पा, पंजाबी, लोकसंगीत, लावणी, गझल, ध्रुपद, धमार आणि ख्याल गायन या सगळ्यांवर भास्करबुवांची विलक्षण हुकूमत होती. संगीत कलेतील त्यांचे प्रभुत्व पाहून त्यांना लोक देव गंधर्व म्हणू लागले. मास्टर कृष्णरावांचा जन्म पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे त्यांच्या आजोळी झाला. त्यांचे कुटुंबीय देशस्थ यजुर्वेदी ब्राह्मण होते. कृष्णरावांचे वडील गणेशपंत हे वेद पठण करणारे ज्ञानी पंडित होते. त्यांच्या निधनानंतर गरिबीच्या परिस्थितीतच वयाच्या अवघ्या 6व्या वर्षी कृष्णरावांनी नाट्यकला प्रवर्तक मंडळी या नाटक मंडळीत बालगायक नटाचे काम सुरू केले. कृष्णरावांची तब्येत नाजूक होती. आवाजातील गोडी, लवचिकपणा यामुळे त्यांना काम मिळाले होते. ते संत सकू नाटकात विठोबाची भूमिका करत. ह्याच नाटक मंडळीत त्यांना नाटकातील गाण्यासाठी सवाई गंधर्वांचे मार्गदर्शन लाभले. नाटकांच्या फिरत्या दौऱ्याने सवाई गंधर्वांना मास्टर कृष्णरावांना योग्य प्रकारे शास्त्रोक्त गायनाचे धडा देता येत नव्हते. संगीत शारदा नाटकात कृष्णरावांची भूमिका बघून गायन ऐकून भास्करबुवा फारच खुश होते. इसवी सन 1910 मध्ये मास्टर कृष्णरावांनी पंडित भास्करबुवा बखले यांचे शिष्यत्व स्वीकारले व स्वतःही सवा गंधर्वांनी मास्तरांना भास्करबुवांकडे सोपवले होते. या ठिकाणी आपण बालगंधर्व रंगमंदिर या प्रांगणामध्ये आलेलो आहोत. हे प्रांगण म्हणजे नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व यांचे हे स्मारक आहे. आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर वनश्रीने नटलेला आहे. बालगंधर्व या नावाने अधिक लोकप्रिय असलेले 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील मराठी रंगभूमीतील अभिनेता, गायक आणि नाट्य निर्माते होते. रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करत नसतानाच्या काळात आपल्या हुबेहूब रंगवलेल्या स्त्री भूमिकेमुळे बालगंधर्वांची मोठी लोकप्रियता मिळाली. नाट्यसंगीतातील ख्याल, ठुमरी, गझल, दादरा, भक्तगीते यासारख्या गायन प्रकारावरील त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. बालगंधर्व हे भास्करबुवा बखले यांचे शिष्य आणि मास्तर कृष्णरावांचे गुरुबंधू होते. कारकिर्दीच्या काळात त्यांचे गाणे ऐकून बाळ गंगाधर टिळकांनी त्यांना बालगंधर्व ही पदवी बहाल केली. पुढे ते त्याच नावाने लोकप्रिय झाले. असे हे बालगंधर्व आणि त्यांचं हे स्मारक.
त्यांच्यासमोर उभ्यान घडलोय असं मला वाटतं. बेसिकली चित्रकला हा विषयच एक वेगळा विषय. कला मी नेहमी सांगत असतो की कोणत्याही विद्यार्थ्यांना हॉबी असला पाहिजे. मग तो ड्रॉइंगचा असू द्या, एखादा आर्टचा असेल, गायन असेल, ट्रेकिंग असेल, वाचनाचा असेल, कुठलाही हॉबी किंवा कुठलाही छंद हा माणसाला असलाच पाहिजे असं माझं तरी वैयक्तिक प्रामाणिक मत आहे. आणि त्याच्यामुळे तुमचे मेंटल स्ट्रेस हे कमी होतात. आणि हे अनेक डॉक्टरांनी, मेडिकल फील्डच्या लोकांनी सुद्धा हे सिद्ध केलेलं आहे. तुम्ही एखादी कलाचं जतन करत असताना जो तुम्हाला अनुभव आणि जो सॅटिस्फॅक्शन मिळते हे वेगळंच आहे. आणि त्याच्यामुळे हा एक हॉबी म्हणा किंवा एक कला म्हणा, या दृष्टिकोनातून आपण सर्वजण त्याचं जतन करताय असं मला वाटतंय. चित्रकलेचे अनेक प्रकार आहेत. बेसिकली मी काही आर्ट टीचर किंवा काही फारसा नाही आहे, परंतु त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. निसर्गचित्र असतील, वस्तुचित्र असेल, स्थिर चित्र असेल, स्मरणचित्र असेल, रचनाचित्र असेल, कोमट चित्र असेल, अक्षरलेखन चित्र असेल, असे अनेक चित्रांचे प्रकार आहेत. आणि त्या पद्धतीने प्रत्येकाने आपल्या आवडीप्रमाणे इथं आपण ते प्रदर्शित केलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कला मी सांगितली की एक वेगळी संकल्पना आहे. आणि खरं जर बोलायचं झालं तर आपल्या जीवनामध्ये आपणाला काही नीड्स असतात. आपल्या माणसाला जगण्यासाठी काही गोष्टीची गरज आहे. त्याच्यामध्ये पैसा आणि ज्ञान हे आवश्यक आहे, बरोबर आहे. आपण ते मिळवण्यासाठी धावाधाव करतो, जीवाचं रान करतो आणि या गोष्टी अचीव करण्यासाठी धडपडत असतो. चांगली गोष्ट आहे. ज्ञान आणि पैसा हे आपल्याला मिळवलंच पाहिजे. परंतु मला असं वाटतंय ज्ञान आणि पैसा हे जगण्याकरिता आपल्याला सहकार्य करत असतात, आपल्याला मदत करत असतात, आपला विकास करण्यासाठी त्याची आपल्याला नेहमीच मदत होत असते. परंतु कला हे माणूस म्हणून कसं जगायचंय हे शिकवत असतं आणि हे सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट आहे असं मला तरी वाटतं. कला आपल्याला चांगला माणूस म्हणून जगामध्ये कसं जगता येईल ही कला आपल्याला शिकवते. आणि दुसरी गोष्ट, चित्रकला असेल का कोणतंही आर्ट्स कला असेल, याच्यामुळे आपल्याला अनेक गोष्टी पर्टिक्युलर विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातनं तर फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. कला ही आपल्याला विचार करायला लावते, विचार करायला सांगते, नवीन आयडिया त्याच्यापासून आपल्याला तो गुण संपादन किंवा अचीव करायला मिळतो. इनोव्हेशन्स काही आयडिया असतील, एकाग्रता, त्यानंतर चिंतन, मनन आणि दूरदृष्टी, हे सर्व गुण या कलेमुळे विकसित होत असतात आणि हे तुमच्या भावी करिअरमध्ये फार महत्त्वाचे असतात. आता मी अनेक चित्र पाहिली. पाहणा, तुम्ही एखाद्याचा जीवनपट उलगडण्याचा जर प्रयत्न केला तर तुम्हाला 10 पानं लिहायला लागतील. जे 10 पानामध्ये तुम्ही जे शब्दांनी व्यक्त करणार ते तुम्ही एका छोट्या चित्रामध्ये सर्व व्यक्त करू शकता. म्हणजे केवढी ताकद आहे लक्षात ठेवा या चित्रामध्ये. मी चित्र पाहिली, याच्यामध्ये आपण काही पर्टिक्युलर विषय दिले होते. त्या विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी चित्र काढली आहे. या चित्रामध्ये कोरोनाच्या कोविड-19च्या संदर्भात अनेक चित्र आहेत. आपणाला माहिती आहे की 22 मार्च 2020 साली केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केलं आणि त्याच्याच अगोदर एक 4-5 दिवसापूर्वी म्हणजे 17-18 मार्चला राज्य शासनाने केलं. आज किती दिवस झाले? जो 10-11 महिने झाले सगळं बंद आहे. स्कूल, कॉलेजेस सर्व बंद आहेत. आणि या बंद परिस्थितीमध्ये संपूर्ण जग या महामारीमध्ये, संकटामध्ये
संभ्रमाचं वातावरण सगळीकडे आहे. शेती असेल, उद्योग असेल, शिक्षण असेल, सहकार असेल, सर्व क्षेत्रामध्ये त्याचे परिणाम आपल्याला भोगायला मिळाले. आणि या परिणामांचा जीवनपट हे जे जगामध्ये जे 8, 10, 11 महिन्यामधले जे परिणाम आहेत आपण वाचतोय, मीडियामध्ये पाहतोय, लोकांकडनं ऐकतोय, हे सर्व प्रसंग कुठे एक छोट्याशा पडद्यावर, छोट्याशा चित्रावर तुम्ही हे सगळे 11-12 महिन्याचे प्रसंग तुम्ही या चित्रामध्ये दाखवले. म्हणजे किती ताकद आहे. हे जर 11 महिन्याचं जर तुम्हाला तुम्ही सांगितलं तर तुम्हाला एक पुस्तक प्रिंट करावं लागेल, लिहायला लागेल. परंतु काही जणांनी ही किती बाई साईज किती असेल, 3 बाय किती या पोस्टरची साईज किती आहे? हां, म्हणजे 2 बाय 2.5च्या या चित्रांमध्ये तुम्ही संपूर्ण 11 महिन्याचा प्रवास, करोनाचा प्रवास, त्याच्यावर असणारे समाजावर असणारे परिणाम, विद्यार्थ्यांवर, शेतकऱ्यांवर, मुलांवर काय परिणाम होते ह्या 2, 2.5 बाय 3 या चित्रामध्ये रेखाटलेले आहेत. म्हणजे हे चित्र एका मुलीने तर महात्मा गांधीजींनी जो आपल्याला संदेश दिला आहे, ग्रामीण भागातनं खेड्यामध्ये गेलं पाहिजे. आणि हे आत्ता आपल्याला लक्षात येतं. या करोनाने भरपूर काही शिकवलंय सर आपल्याला. मी तर नेहमी म्हणतो की काही ठीक आहे, निगेटिव्ह गोष्टी असतील, परंतु स्वतःच्या आपल्या इंडिव्हिज्युअल लाईफमध्ये करोनाने आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या. तुम्हाला डिसिप्लिन आणायला शिकवलं आहे, आरोग्याच्या मध्ये काळजी घ्यायला सांगितले, फूड कन्झम्पशनच्या बाबतीमध्ये काही गाईडलाईन्स दिल्या, वागायचं कसं, बोलायचं कसं, फॅमिलीबरोबर जास्तीत जास्त लहान मुलांवर वेळ कसं दिला पाहिजे, या अनेक त्याचे चांगल्या गोष्टी आहेत. आणि ह्या गोष्टी आपण एका छोट्या पडद्यावर आपण दाखवत आहे. आणि ते छोटी माझी लहान मुलांनी सुद्धा त्यांच्या जे वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे, ते त्यांनी या चित्राच्या माध्यमातून व्यक्त केलेलं आहे. म्हणूनच मी नेहमी सांगतो की चित्र आपल्याला विचार करायला लावतं, आपल्याला त्याचं चिंतन करायला लावतं आणि त्याच्यापासून भविष्यामध्ये बोध काय घेतला पाहिजे हे सुद्धा चित्र आपल्याला शिकवतं. म्हणून नेहमी मी सांगतो की हा चित्रकला हा विषयच असा आगळा वेगळा आहे आणि त्याचं आपण जतन केलं पाहिजे. चित्रकलेच्या बाबतीमध्ये केलं तर गेल्या अनेक प्राचीन वर्षापासून या चित्राची परंपरा आहे. म्हणजे अनेक वर्ष पूर्वी चित्रकला ही आदिवासी विभाग आणि फॉरेस्ट कम्युनिटीमध्ये, जंगलामध्ये दिशादर्शक, दिशा, प्राणी असे चित्र पूर्वी करायचे. आणि त्याच्यापासनं अनेक, आता मला त्याचा फारसा स्टडी नाही, परंतु त्याच्यामध्ये ती उत्पत्ती झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये जॉब सॅटिस्फॅक्शन आहे. आणि मी मगाशी तुम्हाला सांगितले की विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून नव्हे तर शिक्षकांच्या दृष्टीने हे जे गुण आहे, एकाग्रता पाहिजे, मनन, इनोव्हेशन, आयडिया, त्याच्यानंतर दूरदृष्टी, थिंकिंग पॉवर, ह्या सगळे जे गुण हे विकसित होण्यासाठी हा कला, चित्रकला ही फार आपल्याला उपयोगी पडत असते असं मला वाटतं. आणि याच्यासाठी या जो आपण चित्रकलाचं जे प्रदर्शन केलं आहे त्याच्यासाठी काही आपण स्पर्धा ठेवल्या होत्या. त्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना त्याचं प्रथम, द्वितीय, तृतीय असे क्रमांक मिळाले त्यांचं संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थेचे मानद सचिव पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे आपण गुरु शिष्यांमध्ये सुद्धा गुरूंच्या, शिक्षकांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण काही प्रथम, द्वितीय असे क्रमांक दिले. त्या शिक्षकांचंही मनापासून मी अभिनंदन करतो. आणि गेल्या अनेक वर्षापासून हा चित्रकलेचा प्रदर्शनाचा कार्यक्रम आपण नेहमी घेतो आणि त्याचाच फायदा विद्यार्थ्यांना होत असतो. गेल्या
3-4 वर्षामध्ये जर आपण आपला सर्वे जर केला तर संस्थेचा एलिमेंटरी ग्रेड आणि इंटरजिमेट ग्रेड परीक्षेचा निकाल हा नेहमीच प्रथम क्रमांकावर आहे. मला वाटतं गेल्या वर्षी एलिमेंटरीचा 97.79 आणि इंटरजिमेट ग्रेड परीक्षेचा 98.10% निकाल लागला आहे. ही एक जमेची बाजू आहे. ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टिकोनातून संस्थेच्या माध्यमातून अनेक आपण उपक्रम राबवतो. मध्यंतरीच आदरणीय पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा बालेवाडीमध्ये घेतो, परंतु या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपल्याला घेता आली नाही, म्हणून शारदा व्याख्यान मला आपण ऑनलाईन घेतली. त्याच्यामध्ये प्रमुख सगळ्या फील्डमध्ये म्हणजे आता नवीन एज्युकेशन पॉलिसी येते आहे, त्या दृष्टिकोनातून आमच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना नवीन एज्युकेशन पॉलिसीच्या काय आहे, त्यातल्या गाईडलाईन्स काय आहेत याच्या संदर्भात UGCचे आपले सदस्य आणि माजी व्हाईस चान्सलर यांचं आपण व्याख्यान ठेवलं होतं. आता ऑनलाईन ई एज्युकेशन ही कन्सेप्ट पुढे येते. डिजिटल एज्युकेशन्स याच्या संदर्भात MKCLचे डॉक्टर विवेक जाधव यांना आपण आमंत्रित केलं, त्यांनी मार्गदर्शन केलं. आता संपूर्ण देशाला इन्व्हायरमेंटच्या बाबतीमध्ये, पर्यावरणाच्या बाबतीमध्ये अनेक प्रश्न भेडसावतात, त्याच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपण किरण पुरंदरे म्हणून त्यांना आमंत्रित केलं. पर्यावरणाच्या संदर्भात आपल्या खासदार वंदनाताई, अशा वेगवेगळ्या मेडिकल फील्डमध्ये असेल, एज्युकेशन असेल, पर्यावरण असेल किंवा तुमच्या आता पाण्याचा प्रश्न आहे त्याच्या संदर्भात आहे, अशा वेगवेगळ्या फील्डचे तज्ज्ञ लोकांना आपण आमंत्रित करून आपल्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या काही ॲक्टिव्हिटी आपण घेतल्या, त्याच्यामध्ये ई कंटेंट असतील, ड्रॉइंगच्या स्पर्धा असतील, त्याच्यानंतर तुमच्या सूर्यनमस्कार, फिजिकल फिटनेस, विद्यार्थ्यांच्यासाठी सुद्धा ई कंटेंटच्या आम्ही कॉम्पिटिशन्स घेतल्या. असे नाट्य, कलागुणांना वाव देण्यासाठी गायन, नाट्य याच्यासुद्धा आणि अभिनय याच्यासुद्धा आपण कॉम्पिटिशन्स घेतल्या. सांगायचं तात्पर्य की शिक्षण संस्था म्हटल्यानंतर सर्वांगीण विकास झाला पाहिजे, मग तो विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांचा आणि माझ्या स्टाफचाही झाला पाहिजे. हा दृष्टिकोन समोर आपण विविध स्पर्धेचं आपण आयोजन केलेलं आहे आणि यासाठी संस्था आणि संस्थेचे अध्यक्ष नेहमीच मदत करत असतात आणि त्या अनुषंगाने त्यातलाच एक आज चित्रकलेचा आपण उपक्रम घेतला. मी तर देशपांड्यांना म्हटलं होतं की आपल्याकडे सर फॅशन टेक्नॉलॉजी आहे, फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा अनेक एक्झिबिशन किंवा ह्या समाजाला अनेक त्यांनी चांगल्या चांगल्या गोष्टी घडवल्या, त्या एकत्र काही आपण एक्झिबिशन घेऊ शकतो का, परंतु जागे अभावी आपणाला त्या घेता आल्या नाही. परंतु पुढील काळामध्ये फॅशन टेक्नॉलॉजी आणि ह्या चित्रकला स्पर्धा असं कॉम्बिनेशन करून काही आपण करू शकलो तर आपण आपल्या विद्यार्थ्यांना आणि आपल्या समाजाला चांगल्या काही गोष्टी देऊ शकतो. त्या दृष्टिकोनातनं आपण सर्वजण प्रयत्न करतात. या स्पर्धेसाठी जे प्रमुख पाहुणे मिळाले ते आपल्याला नेहमीच सहकार्य असतात, संस्थेबद्दल त्यांना फार आस्था आहेत. असे प्रमुख पाहुणे वेळात वेळ काढून देवसाहेब आणि भोसले साहेब हे आपल्याला मिळाले, हेही आपलं एक भाग्य आहे. त्यांचंही संस्थेच्या वतीने मनापासून मी त्यांचं स्वागत करतो. आणि मगाशी पवार सर म्हणत होते की भोसले सर शिरूरचे आणि कदम सर शिरूरचे. पहिलं चित्र पाहिलं तर भोसले सर म्हटले भावकी दिसतीये, परंतु मला सांगायला आनंद होतो की आपल्या संस्थेचे संस्थापक आणि आपण जे श्रद्धास्थान म्हणतो हे गोलब साहेब, त्यांचं वापगाव जरी गाव असेल परंतु त्यांचा पूर्व इतिहास जर पाहिला तर त्यांचे आजोबा हे डिफेन्समध्ये होते आणि ते शिरूरमध्ये घोलपवाडीमध्ये राहायचे. त्यांचे वडील हे पोलीस खात्यामध्ये होते, ते सुद्धा केंदूर घोलपवाडीमध्ये राहायचे आणि वडिलांची ट्रान्सफर झाली खेडला म्हणून ते वापगावला आले आणि मग तिथनं त्यांनी केलं. म्हणजे मूळ जे आहे हे शिरूरचं ते लक्षात ठेवा. एक आनंद आहे, मी नेहमी सांगत असतो की माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला
आज एवढ्या मोठ्या संस्थेचं जिथं गोलक साहेबांनी काम केलं तिथं करण्याची संधी मिळाली, याच्यासारखं भाग्यच नाही, लक्षात ठेवा. म्हणून आपण त्यांचे ध्येय धोरणं, त्यांचे आचार विचार हे सतत आपण मनात ठेवले पाहिजे आणि त्याप्रमाणे कार्य केलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने त्यांनी जी संस्था स्थापन केली, आदरणीय शारदाबाई पवार असतील, ह्या पण आपल्या फाउंडर मेंबर आहेत आणि त्यांचे जे आचार विचार जे आहेत तेच आपण चालू ठेवले पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातनं संस्थेचे अध्यक्ष आदरणीय दादा, म्हणजे दादांच्या बाबतीमध्ये जर बोलायचं असेल तर गोलक साहेब आणि शारदाबाई पवार म्हणजे दादांच्या आजीने जे रोपटं लावलं त्याच्यात वटवृक्षात रूपांतर करण्यासाठी आणि त्याचं अजूनही विकास करण्यासाठी, आदरणीय आजीचं स्वप्न साकार करण्यासाठी दादा आज रात्रंदिवस कार्यरत आहे. ही फार मोठी जमेची बाजू आहे. आणि अशा सगळी चांगली लोक आपल्याला मिळतात. संस्थेवर प्रेम करणारी अनेक मंडळी आहेत. मी तुम्हाला तर सरांनी पण सांगितलं की तुम्ही कमी पडू नका. विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना तुम्हाला काय पाहिजे ती संस्था देईल आणि पाहिजे ते आपल्याला सगळे आपले संस्थेवर प्रेम करणारे नेहमीच मदत करत असतात. मग असे आम्ही गप्पा मारत असताना मी त्यांना विचारलं, महर्षी कर्वे शिक्षण संस्थेमध्ये काय काय. मला सवय आहे की एखाद्या आलं की त्याची माहिती घेणं, त्यांच्याकडे काय आहे आणि आपल्याकडे काही नाही आहे, मग आपण आपल्यामध्ये काही त्या गोष्टी करू शकतो का, या दृष्टिकोनातून सरांशी बोलत असताना त्यांनी पण सांगितलं की त्यांच्याजवळ जवळजवळ 32,000 स्टुडंट आहेत. नागपूरला, नंतर सिंधुदुर्ग, पुण्यामध्ये अशा विविध ठिकाणी. तर त्यांना विचारलं की नर्सिंग, त्यांच्याकडे नर्सिंग स्कूल आहे, म्हणजे नर्सिंग कॉलेज आहे. तर मी सरांना म्हटलं माझ्या डोक्यात सुद्धा 2 वर्षापासून नर्सिंग स्कूल चालू करायची आहे. तर त्यासाठी तर त्यांनी विदिन ए सेकंद सांगितलं की सर तुम्हाला काही नर्सिंग कॉलेज करण्यासाठी तुम्ही मला कधीही सांगा, मी तुम्हाला मदत करायची. अशी मंडळी आहेत. आपण नुसतं बोलायचं आणि आपल्यामध्ये काही इनोव्हेटिव्ह आयडिया सांगायचं तर आपल्याला अनेक लोक मदत करतात आणि त्या दृष्टिकोनातूनच आपण हे कार्य करू. तुम्ही सर्व विविध क्षेत्रातनं सगळे प्राध्यापक वर्ग आपण आपल्या याच्यामध्ये चित्रकला हे एक आपली सुरुवात आहे. अजूनही आपल्याला काही राष्ट्रीय म्हणजे स्टेट लेवल आणि नॅशनल लेवलला सुद्धा एक्झिबिशन आपण भरू शकतो का, याच्यासाठी सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आणि ते असेल तर काही कालांतराने आपण सर असं चांगल्या पद्धतीने करू. नसेल तर तुमची संस्था, आपली संस्था असं करून एक नॅशनल प्लॅटफॉर्म तयार करून विद्यार्थ्यांना मोटिवेशन करण्यासाठी, त्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टिकोनातनं आपण ह्या चांगल्या गोष्टी जर करू शकलो, शेअर करू शकलो तर त्याचा नक्कीच परिणाम ह्या भावी पिढीला होईल असं मला वाटतंय. या कार्यक्रमासाठी मला बोलण्याची जी संधी दिली आहे त्याबद्दल मी सर्व आयोजकांचं मनापासून स्वागत करतो आणि प्रमुख पाहुण्यांचं संस्थेच्या वतीने मनापासून
घ्यायचं आहे. मला आता जी चित्र पाहिली सगळी लोकांनी शिक्षकांनी वेगवेगळ्या विषयावर काढली होती आणि मी थोडंसं अचानक आलो आणि दुपारीच आलो, भर दुपारी आलो, म्हणजे जेवायची वेळ काय असेल. पण या ठिकाणी जर तुम्ही असते शिक्षक असते, संबंधित शिक्षक असते, तर ते मला जास्त बरं वाटलं असतं. कारण आम्हाला ठीक कळत नाही आणि शिक्षकांना मी प्रेक्षक म्हणून आलो तिथं. प्रेक्षक म्हणून आल्यानंतर टीम काय आहे बा त्याच्या यांनी सांगितलं हे लग्न चाललं आहे, आमचं लग्न चाललं आहे, पण आम्हाला तसे कळत नाही. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं असं तर चांगलं. करोनाच्या जीवनावर आपण तुम्ही करोनाच्या संबंध विषयावर अनेक लोकांनी शिक्षकांनी त्यांचे काढलेले स्वच्छतेबद्दल स्वच्छतेबद्दल जे कमी आहेत मला वाटतं. परंतु स्वच्छतेबद्दल हे जास्त आहे. करोना हाच विषय होता. करोना हाच विषय होता, पण स्वच्छता हाच आहे. अंतर राखा, बरोबर. हे कुठं अंतर याच्यात कुठं दिसत नाही मला. म्हणजे मी बालकांनी सगळं पाहिलं, पण माझ्या लक्षात आहे पूर्णपणे याच्यात अंतर राखा ते दिसत नाही. अशा प्रकारे सगळे उपक्रम तुम्ही चालू ठेवा आणि आमच्या सदिच्छा जे मी माझी सभासदांच्या वतीने सगळ्या सभासदांच्या वतीने सांगतो, तुम्ही आमचे उपक्रम चालू ठेवा. तुम्हाला आपल्या गौरवसाहेबांची कृपा आहे, दादांचे आहे. दादा तर कुठे मिटिंगला जायचं तर त्या अगोदर अर्धा तास येतो. गौरवसाहेब वेळेवर जायचे, 11 वाजता म्हणजे 11 वाजता जायचे. कळण्यात जायचं पुढे येतं. तर अशा प्रकारे आहे गौरवसाहेबांच्या संस्थेला. तुम्ही दादांच्या वेळेला दादांची मिटिंग 11 वाजता असली तर दादा 10:30 वाजता तिथे येऊन बसणार. अनेक ठिकाणी बघितलं तर दादांचं ते टायमिंगच्या बाबतीत फार हे पर्टिक्युलर आहे दादा. त्याच्यामुळं त्यांनी आता ही इमारती सगळ्या बांधून घेतल्या. तर हे अकॅडमिकचं त्यांना जास्त पाहिजे होतं, म्हणून त्यांना दादांची इच्छा होती की मी अजून राहावं, 5 वर्ष तरी काढावं. दादा आता वय झालं, आपल्याला काही थांबण्याची इच्छा नाही. तर ते म्हणले तुमची इच्छा असेल तर ठीक आहे. म्हणजे पण इथपर्यंत झालो की दादा कुणालाही माणसं खुर्ची जो कोणाला नाही, सगळ्यांना आहे, पण मी आपण सोडणारं खुर्ची हे एकमेव पहिलं पुणे जिल्हा शिक्षण मंडळातलं आणि गेल्या 100 वर्षातलं एकमेव उदाहरण असं असेल की हे फक्त कुलकर्णी सरच सुचवले आपण खुर्ची सोडली. तुम्हाला पत्र पाठवलं असेल, पाठवलं होतं मी शाळेत मिळालं असेल मग त्या बघायला ती सांगितलं त्यावेळेला 85 साली. साहेबांचे दीपावलीच्या शुभेच्छेचे पत्र येतात अजून सगळ्यांना. इथून काही येत नव्हतं, मग तिथून मागणं आलं. 1 दिवस लावला, 1 दिवस म्हणजे खोलून लावून परत का असं क्लिअर? नाही क्लिअर पहिल्यापासूनच त्यांनी केलं तर 5 पेंटिंग एवढं मोठं पेंटिंग जात नाही. बरोबर. हां, तिथे जाऊन ते जॉईन करतात. म्हणजे कॅनव्हास सगळं काढून तिथं व्यवस्थित परत नाही कॅनव्हास स्ट्रेचर सहित दिलं. हां, स्ट्रेचर होतं, माझं रिलीफ होतं, त्याच्यावर मटेरियल वापरलेलं होतं. सर जाडच होताना होते तुमचं असं ते भलं मोठं ते स्ट्रोक वगैरे. हां, एवढं धाडस करणं म्हणजे सोपं नाही. आज आपल्याकडे रंग असतात, कॅनव्हास असतात, पण धाडस आणि क्रिएटिव्हिटी. अहो माणूस वागायला भीत नाही, रंगाला भीत लावायला बघतो. पेपरवर रंग लावायला भीत आवडतो. सहज होतं आणि होत जातं ते. केलं पाहिजे, इच्छाशक्ती पाहिजे. म्हणजे पुण्यामध्ये तुम्ही जी क्रांती केली ना, अनेक आर्टिस्ट आहेत आता न्यूजकर होऊन गेले, त्यांचं ते सगळं ते वेगळं रिअलिस्टिक होतं त्यांचं, आहे का नाही? हां, ते त्यांच्या जागी मोठे होते. ते त्यांच्या जागी त्यांनी रिअलिस्टिक केलं, त्या एक आठवणी त्यांनी केल्या. पण तुमच्या सुद्धा आठवणी न विसरण्यासारखे आहेत. प्रत्येकाची एक स्टाईल आहे, एक कामाची पद्धत आहे, एक कामाची वेगळी पद्धत आहे. आणि ती एक हिस्ट्री एक गोष्ट आहे. त्यातलं धोरण असल्यामुळे ड्रॉइंग टीचरनी आणि शिक्षकांनी हिची काय गरज आहे का हे सिद्ध करून द्यायला शिद्ध बरोबर. त्याच्यावर शासन करत आणि हे याच्यात ड्रॉइंग टीचर वीक पडले, कमी पडले. आणि त्याचा परिणाम असा झाला की ते विषय त्या काढून टाकला त्याने. अहो एक ठेवा की तुम्ही तो विषय घ्या किंवा दुसरा घ्या, ज्याला जो आवडतो घेईल. अहो 12वीला आहे विषय,
रंगकला रेखाकला म्हणजे एक विषय सोडून तो विषय आपल्याला ठेवता येतो, हा. पण आपल्या महाराष्ट्रात कुणी तो विषय घेतच नाही. SSC बोर्डामध्ये तो ऑप्शनल विषय आपल्याला आहे, पण ते म्हणतात, ते लोक म्हणतात नको आपलं आहे ना आपलं. पण याचं कारण म्हणजे आपणच कला संघटनावाले किंवा कला क्षेत्र हे कमी पडले. पटवून दिलं नाही. चित्रकलेचा कुठं उपयोग आहे. चित्रकार माणूस उपाशी राहत नाही. आता ड्रॉइंग टीचर झाला, समजा आणखी काही टीचर झाला, सर्व्हिस नाही मिळाल्यास काय करणार? कमीत कमी हा साईन बोर्ड तरी करेल ना. कमीत कमी बाकीच्यांसारखं असं निरिकामा बसत नाही. कोणाचे भांडे रंगवेल, कोणाचे काय करेल. आता ते लग्नात वगैरे भांडे असतात गोल गोल ह्याचे माठाचे वगैरे, हो. ते रंगवेल. काही करेल ना, चित्रकलेचा उपयोग करून घेईल. ते सगळं डेकोरेशनच असतं. डेकोरेशनचाच भाग येतो. ते ड्रॉइंग टीचरना त्यांना पटवता नाही आलं. नाही ते कमी पडले आणि त्यामुळे ते 2 विषय घडून टाकले. आता आपली अजिंठ्यासारखी केवढी संस्कृती. संस्कृत ते तर सोडाच, पण आपल्याला चित्रकलाचं कलेचं सगळीकडे उपयोग आहे. आर्किटेक्टला, इंजिनियरला घ्या, कोणत्याही विषयाला चित्रकला हा विषय आहे. चित्रकला म्हणून नाही, पण त्याचा उपयोग तिथे होतो. तो आपलाच आपल्याला कळला नाही. सगळं समोर असतं, पण ते दिसत नाही, समजत नाही. ते तसा स्ट्रॉंग माणूस नाही मिळाला आपल्याला. हा एवढं सगळं. हा, तुम्ही ड्रॉइंग विषय घेऊन SSC व्हा, नाही तर नका घेऊन, तो वेगळा पाहिजे. सगळ्यात ड्रॉइंग यायला पाहिजे असं काही नियम नाही. असं काही नियम नाही. आणि ड्रॉइंग टीचरला फार उत्कृष्ट चित्रच यायला पाहिजे असं नाही. ते समजलं पाहिजे तो विषय. तो मार्गदर्शक आहे. हो, तुम्हाला करेक्शन करून देईल. येस, हा लाखातला शब्द आहे. तो काही आर्टिस्ट नाही. आर्टिस्ट नाही, आणि आर्टिस्ट आहे तो मार्गदर्शक नसतो. नसतो. तो स्वतःच डेव्हलपमेंट करतो. जो तर दुसऱ्याला केलं तर तो सांगू शकत नाही, समजून हो, करून दाखवतो, संपलं. करून दाखवतो. पण कला शिक्षकाला मात्र समजून सांगावं लागतं. सांगायला म्हटलं हा फरक आहे. नाही, सांगायला पाहिजे ना. हो, खरंच तो कला. ठीक असतं ना. हो. मी एलिमेंटरी इंटरनेटला होतो 58ला मी काहीतरी झालो. त्यावेळेस मद्रासची एक्झाम होती आम्हाला. हा, बरं. मराठवाडा. हा. तर तेव्हा सुद्धा अगदी एलिमेंटरी इंटरमिजिएट मार्कोट जोरात. त्यावेळेस अगदी ब्रिटिश यांच्या अगदी मुक्तच हे केलेलं. आणि तेवढ्या याच्यात बरीचशी छाप असणार त्यात. पण त्यात शिस्त वगैरे किंवा इंग्लिश वगैरे असं एलिमेंटरी इंटरमिजिएट नक्की ड्रॉइंग म्हणजे फार येतं असं नाही. तो दुसरा विषय नव्हता. तसं मद्रासीचं असतं तर डिझायनिंग वगैरे जास्त. ते लोक त्याच्याकडे जास्त लक्ष देतात. त्यांची मंदिरं पाहिली, त्यांच्या रांगोळ्या पाहिल्या, त्यातील वळणदारपणा ते केवढं करतात ते.